नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. म्हाडा भरती 2021 तसेच भूमी अभिलेख विभाग भरती 2021च्या तयारीसाठीची सिरीज आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सुरू आहे. मित्रांनो, इंग्लिश या विषयावरचा सराव प्रश्नाचा आजचा आपला 7वा भाग आहे. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ द वर्ड बॉक्स. मित्रांनो, या ठिकाणी नेहमी लक्षात ठेवायचं आहे की नामाच्या शेवटी जर यस किंवा यस एच किंवा सी एच किंवा यक्स किंवा ओ याच्यापैकी कोणताही लेटर म्हणजे अक्षर येत असेल तर त्या नामाचे जेव्हा आपण प्लुरल करतो म्हणजे अनेक वचन करतो त्यावेळी नेहमी एस लावले जाते. आता या ठिकाणी बॉक्स हे जे नाम आहे याचं शेवटचं लेटर जे आहे ते यक्स आहे आणि त्यामुळे या ठिकाणी याचं प्लुरल फॉर्म जे आहे अनेक वचनी रूप हे बॉक्सेस असं होईल, BOXES. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ स्टोरी. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्टोरीज. आता मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ज्या नामाच्या शेवटी वाय हे लेटर येतं आणि त्या अगोदर जर व्यंजन येत असेल म्हणजे व्यंजन येत असेल म्हणजे ए, ई, आय, ओ आणि यू याच्या व्यतिरिक्त कोणतंही लेटर येत असेल तर त्याला व्यंजन असे म्हणतात. म्हणजे वायच्या अगोदर जर व्यंजन असेल आणि शेवटचा लेटर हे जर वाय येत असेल तर अशा नामाचे अनेक वचन करताना नेहमी ते वाय काढले जाते आणि त्या ठिकाणी IES हा प्रत्यय जोडला जातो. म्हणून या ठिकाणी स्टोरी हा जो शब्द आहे याच्यामध्ये शेवटी वाय हे लेटर आहे आणि त्याच्या अगोदर आर हे व्यंजन आहे. त्यामुळे वाय हे लेटर शेवटी काढले जाते आणि या ठिकाणी STORIES हे प्रत्यय त्या ठिकाणी जोडले जाते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, ब्रदर इन लॉ. चूज द प्लुरल फॉर्म ऑफ दिस वर्ड. तर मित्रांनो, या ठिकाणी इन हे जे प्रिपोजिशन आहे, इन हे प्रिपोजिशन या ठिकाणी आहे. कोणतं? इन. आता इन या प्रिपोजिशनने ब्रदर आणि लॉ असे 2 नामं या ठिकाणी जोडलेली आहेत. आणि कधीही लक्षात ठेवा की कोणतंही संयुक्त नाम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ नाउन्स म्हणजे त्याला संयुक्त नाम असे म्हणतात. तर असं जर संयुक्त नाम असेल जे प्रिपोजिशननं जोडलेलं असेल तर याचा प्लुरल फॉर्म करताना जे सुरुवातीचं नाम आहे अशा नामाचे अनेक वचन केले जाते. म्हणजे सुरुवातीचं नाम कोणतं आहे तर या ठिकाणी ब्रदर आहे. म्हणून या ठिकाणी याचं प्लुरल येईल, ब्रदरचं अनेक वचन करा, ब्रदर्स इन लॉ. म्हणजे उत्तर आपल्या लक्षात आलेलं असेल की या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ हॉर्स. मित्रांनो, या ठिकाणी हॉर्स म्हणजे HORSE ज्या नामाच्या शेवटी ई हे लेटर येतं तर त्यावेळी त्याचं प्लुरल करत असताना सिम्पली आपल्याला फक्त त्या ठिकाणी यस
हे लेटर त्या ठिकाणी जोडावं लागतं. म्हणजे आपल्या लक्षात आलं असेल की प्लुरल फॉर्म ऑफ द हॉर्स विल बी HORSES, हॉर्सेस. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 5 आहे, पिक आउट द रॉंग मॅचिंग फ्रॉम द फॉलोविंग. आता या ठिकाणी मित्रांनो, बंगलोचं प्लुरल फॉर्म हे बरोबर आहे, बंगलोज. होप प्लुरल फॉर्म याचं जे आहे हे होप अशा पद्धतीनंच राहील. हे न बदलणारं नाम आहे की याच्या सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममध्ये होप अशा पद्धतीनंच राहतं. त्यानंतर जोक आणि जोक्स हे सिंग्युलर आणि प्लुरल फॉर्ममधले नाउन्स आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक 2मध्ये मगाशी आपण जो प्रश्न क्रमांक 3 पाहिला होता त्यामध्ये ब्रदर इन लॉचं प्लुरल फॉर्म आपण ऑलरेडी पाहिलेलं होतं की ब्रदर्स इन लॉ असायला हवं होतं. ते का, तर त्याचं स्पष्टीकरण मी त्या ठिकाणी केलेलं होतं. परंतु ब्रदर इन लॉज हे मात्र प्लुरल फॉर्म नाही आहे, म्हणून रॉंग मॅचिंग जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, पिक आउट द ऑड मॅचिंग विथ रेफरन्स टू नंबर. मित्रांनो, या ठिकाणी जर आपण पर्याय पाहिले तर पर्याय 1मध्ये आहे मॅन, जे सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे, आणि मेन हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे. माऊस सिंग्युलर फॉर्म आहे, माऊसेस मात्र हे चुकीचं आहे. या ठिकाणी असायला हवं होतं माईस. माईस हे माऊसचं प्लुरल फॉर्म आहे. फूट याचं प्लुरल आहे फीट. या ठिकाणी गूस म्हणजे हंस पक्षी आपल्याला माहिती आहे, आणि गूसचं प्लुरल फॉर्म आहे गीज. म्हणजे पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 हे करेक्ट मॅचिंग पेअर आहेत. म्हणजे पहिला शब्द सिंग्युलर आहे तर दुसरा शब्द जो आहे तो आहे प्लुरल आहे. पर्याय क्रमांक 2मध्ये मात्र हे चुकीचं मॅचिंग आहे. माऊसचं प्लुरल फॉर्म माईस असायला हवं होतं, या ठिकाणी माऊसेस दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, पिक आउट द ऑड वन. तर मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा वुमनचं प्लुरल फॉर्म वुमन आहे, वुमन WOMAN आणि WOMEN. चाइल्डचं प्लुरल फॉर्म चिल्ड्रन आहे. ऑक्सचं, ज्याला बैल म्हणतो आपण मराठीमध्ये, त्याचं प्लुरल फॉर्म ऑक्सेन आहे, हे सुद्धा बरोबर आहे. परंतु टूथचं प्लुरल फॉर्म हे टीथ असायला हवं होतं, जे या ठिकाणी टूथ्स असं दिलेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, विच ऑफ द गिव्हन अल्टरनेटिव्ज वुड बी द प्लुरल ऑफ द नाउन गुज. आता गुज म्हणजे आपण मगाशीच पाहिलं की गुज म्हणजे हंस, आणि याचा प्लुरल फॉर्म आहे GEESE. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गीज. प्रश्न क्रमांक 9 आहे, द पॅसर बाईज स्टूड सायलंट ऑन द साईड रोड. आता या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहेत आणि त्याला नंबर्स दिलेले आहेत. नंबर 1 या ठिकाणी इथपर्यंत, नंबर 2 आहे हे स्टूड, नंबर 3 आहे सायलंट, आणि या ठिकाणी नंबर 4 अशा पद्धतीनं आहे. तर या ठिकाणी प्रश्न हा या ठिकाणी आलेला नाही आहे, परंतु प्रश्न हा अशा पद्धतीनं आहे की विच पार्ट ऑफ द following statement which parts of the following statement are wrong. आणि या ठिकाणी वेगवेगळे पर्याय दिलेले आहेत. तर मित्रांनो, या पर्यायापैकी योग्य जो पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 3, म्हणजे द पॅसर बाईज आणि पार्ट 3 जो सायलंट, हे 2 चुकीचे आहेत.
आता हे चुकीचे का आहेत? तर हे संयुक्त नाम असल्यासारखं आहे. पॅसरबाईज, तर हे अशा पद्धतीने येणार नाही. पॅसरबाईज म्हणजे वाटसरू आपण ज्याला मराठीमध्ये म्हणतो. याचा प्लुरल फॉर्म येईल पॅसर्स बाय. पॅसर्स बाय. स्टूड. सायलंट हा शब्द येथे चुकीचा आहे. वाटसरूंना जेव्हा आपण रस्त्याच्या कडेला उभा आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो त्या ठिकाणी स्टूड स्टील असा शब्द येईल. स्टूड स्टील. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पार्ट 1 अँड पार्ट 3 ऑफ द स्टेटमेंट इट इज रॉंग. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्लुरल फॉर्म ऑफ नाउन हिरो. आणि मित्रांनो या ठिकाणी सुद्धा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, HEROES. तर मित्रांनो या ठिकाणी जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की नामाच्या शेवटी जर यस, SH, CH, X किंवा O हे जर येत असेल तर त्या नामाचं प्लुरल फॉर्म जे आहे ते ES हा प्रत्यय जोडून केलं जातं. आता या ठिकाणी हिरो याच्यामध्ये जो शेवटचं लेटर आहे ते आहे O, त्यामुळं याचं प्लुरल फॉर्म होईल HEROES. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ प्लुरल नाउन. आता या ठिकाणी एक एक पर्याय आपण पाहूया. पर्याय क्रमांक 1, माईस. माईस हे माऊसचं प्लुरल फॉर्म आहे. त्यानंतर कॅटल. कॅटल म्हणजे गुरे, आणि गुरे म्हणजे आपल्याला माहिती आहे की हे मुळातच अनेकवचनी आहे. हे रूपच अनेकवचनी पद्धतीचं आहे नामाचं. ऑक्सेन. ऑक्सचं प्लुरल फॉर्म हे ऑक्सेन आहे. गूज, याला आपण मराठीमध्ये हंस, हंस जो पक्षी आहे त्याच्यासाठीचं हे आहे नाऊन, किंवा त्याच्यासाठीचं हे इंग्रजी शब्द आहे. याचा प्लुरल फॉर्म आहे, आपण मगाशी पाहिलं होतं, गीज. म्हणजे हे सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे या पर्यायामध्ये. म्हणून या ठिकाणी प्लुरल नसलेलं नाऊन कोणतं आहे तर पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 12 आहे, द करेक्ट फॉर्म ऑफ द प्लुरल ऑफ मेमोरंडम फ्रॉम अमंग द फॉलोइंग वन्स इज. मित्रांनो आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की ज्या नामाच्या शेवटी UM असं येतं त्या ठिकाणी हे UM जे आहे हे काढून त्या ठिकाणी E हा प्रत्यय जोडावा. म्हणजे या ठिकाणी मेमोरंडमचं प्लुरल फॉर्म हे येईल मेमोरेंडा. म्हणजे पर्याय आपल्या लक्षात आलेलाच असेल की पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, द कार डॅश डॅश वॉज स्मॅश्ड इन द ॲक्सिडेंट कॅनॉट बी रिपेअर्ड. तर मित्रांनो या ठिकाणी जे पर्याय आहेत हू, दॅट, विच, वॉट हे जे आहेत हे आहेत प्रोनाऊन. आता प्रोनाऊनचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्याच्यामध्ये एक प्रकार आहे रिलेटिव्ह प्रोनाऊन, आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनला आपण मराठीमध्ये म्हणतो संबंधी सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम, संबंधी सर्वनाम. आता मित्रांनो संबंधी सर्वनाम म्हणून जर एखाद्या व्यक्तीचा उल्लेख त्या ठिकाणी जर आलेला असेल वाक्यामध्ये तर त्याच्यासाठीचं जे संबंधी सर्वनाम आहे ते हू किंवा दॅट हे वापरले जातं जर व्यक्ती असेल तर. आणि वस्तू किंवा प्राणी जर असेल त्या ठिकाणी तर त्याच्यासाठीचं संबंधी सर्वनाम जे आहे ते विच हे वापरलं जातं. आता कार ही जी आहे ही वस्तू आहे,
म्हणून या ठिकाणी रिलेटिव्ह प्रोनाऊन जे आहे याच्यासाठी कोणतं वापरलं जाईल, तर अर्थात विच. म्हणून या ठिकाणी वाक्य अशा पद्धतीने येईल, द कार विच वॉज स्मॅश्ड इन द ॲक्सिडेंट कॅनॉट बी रिपेअर्ड. म्हणून पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14 आहे, वी reason dash dash a person dash dash a subject for or against an opinion. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, विथ आणि अबाउट. म्हणजे वाक्य येईल, वी रिझन विथ अ पर्सन अबाउट अ सब्जेक्ट फॉर और अगेन्स्ट अन ओपिनियन. मित्रांनो, याचा मराठी असा अर्थ होतो या वाक्याचा की एखाद्या विषयावर आमच्या बाजूने किंवा आमच्या विरोधात मत मांडणाऱ्या व्यक्तीशी आम्ही आदराने बोलतो. हे जे रिझन विथ आहे, हा जो शब्द आहे रिझन विथ, याचा मराठी अर्थ आदराने वागतो अशा पद्धतीने होतो. म्हणजे आपण विरोधकांचा सुद्धा आम्ही या ठिकाणी आदर करतो अशा पद्धतीने, किंवा त्यांच्या मताचा आम्ही आदर करतो अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. त्यात रिझन विथ म्हणजे त्याच्याशी सौजन्याने वागतो, त्याचा आदर करतो किंवा त्याच्या मताचा आदर करतो अशा पद्धतीनं आहे. या ठिकाणी अबाउट हा शब्द येईल, पर्सन अबाउट म्हणजे च्याविषयी. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. दिस इज द सेम पेन डॅश डॅश वॉज स्टोलन फ्रॉम माय हाऊस. तर मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी 2 वाक्य आहेत. म्हणजे हे पहिलं वाक्य आणि वॉजपासून हा जो प्रोनाऊन आहे, हा योग्य प्रोनाऊन आपल्याला इथं ठेवायचा आहे आणि तिथून पुढं हे दुसरं वाक्य असणार आहे. आणि आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की जर पहिल्या वाक्यामध्ये ऑल किंवा सेम किंवा नथिंग किंवा द टायटल किंवा द फ्यू किंवा सुपरलेटिव्ह डिग्री असेल, तर हे वाक्य जोडण्यासाठी दॅट ह्या प्रोनाऊनचा वापर करावा लागतो. आता या ठिकाणी सेम हा वर्ड आलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणतं प्रोनाऊन येईल, तर अर्थात दॅट. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हा इथे बरोबर आहे. वाक्य अशा पद्धतीनं येईल, दिस इज द सेम पेन दॅट वॉज स्टोलन फ्रॉम माय हाऊस. प्रश्न क्रमांक 16 आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. अशोका वॉज अ वॉइस किंग डॅश डॅश लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स ॲगो. वॉइस म्हणजे ज्ञानी. आता मित्रांनो, हे जे अशोका हे नाऊन कशा पद्धतीचं आहे, तर हे आहे पुल्लिंगी. जेंडर याचं कसं आहे, मेल. आणि पुल्लिंगी असल्यामुळं या ठिकाणी कोणतं प्रोनाऊन अशोकासाठी येईल, तर सिंग्युलर आहे, म्हणून या ठिकाणी प्रोनाऊन येईल ही. म्हणजे अशोका वॉज अ वॉइस किंग, ही लिव्ड मोर दॅन 2000 इयर्स ॲगो. म्हणून पर्याय या ठिकाणी बरोबर आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक. कॅट्स आर व्हेरी यूजफुल डॅश डॅश कॅन कॅच माईस. आता मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा कॅट्स हे जे आहे हे प्लुरल फॉर्ममध्ये आहे, म्हणजे अनेक वचनी आहे. आणि हे जर अनेक वचनी असेल तर दुसऱ्या वाक्यामध्ये
याचं प्रोनाऊन याच्यासाठी कोणतं येईल तर अर्थातच दे हे येईल. THEY. कॅट्स आर व्हेरी युजफुल, दे कॅन कॅच माईस. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन ऑफ द अंडरलाइंड वर्ड. आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राऊन वन्स. आता मित्रांनो, या ठिकाणी जे 4 पर्यायामध्ये नाउन्सचे टाईप्स दिलेले आहेत, प्रोनाउन्सचे टाईप, हे म्हणजे कशा पद्धतीचे प्रोनाउन्स आहेत हे आपण अगोदर पाहूया आणि मग त्यानंतर अंडरलाइंड वर्ड जो आहे त्याचं कोणत्या टाईपचं प्रोनाऊन आहे हे निश्चित करूया. मित्रांनो, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. आता डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय तर याला आपण मराठीमध्ये म्हणतो दर्शक सर्वनाम. आता दर्शक सर्वनाम म्हणजे काय तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखविण्याकरिता जे आपण सर्वनाम वापरतो, म्हणजे मराठीमध्ये पहा, हा, ही, हे असेल किंवा तो, ती, ते, यांना दर्शक सर्वनाम म्हणतो. इंग्रजीमध्ये कोणते दर्शक सर्वनाम असतील तर अर्थात धिस, दॅट, दीज, दोज हे दर्शक सर्वनाम आहे. आता वन्स म्हणजे या ठिकाणी अर्थातच डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन हे तर नाही आहे. रिलेटिव्ह प्रोनाऊन. आता रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, याला आपण मराठीमध्ये म्हणतो संबंधी दर्शक सर्वनाम. म्हणजे संबंध दर्शविणारं हे सर्वनाम आहे. म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामाला संबंधी दर्शक म्हणजेच रिलेटिव्ह प्रोनाऊन असं म्हणतात. याची उदाहरणं म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये नाम असेल आणि त्या नामाचा संबंध दुसऱ्या वाक्यामध्ये दर्शविला असेल अशा पद्धतीच्या सर्वनामाने हू असेल किंवा हुम किंवा त्या ठिकाणी हुज, विच, दॅट, वेअर, वेन, व्हाय किंवा वॉट. सो ऑल दीज आर द रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधी दर्शक सर्वनाम आहेत. इनडेफिनेट प्रोनाऊन. इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणतो अनिश्चित सर्वनाम. आता अनिश्चित सर्वनाम म्हणजे जी सर्वनामे वाक्यातल्या कोणत्या नामासाठी आलेलं आहे हे निश्चित सांगता येत नाही, त्या सर्वनामाला इनडेफिनेट प्रोनाऊन म्हणजे अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. आता या ठिकाणी हे वाक्य जर आपण पाहिलं, आय प्रिफर ब्लॅक शूज टू ब्राऊन वन्स, म्हणजे मी ब्राऊन शूजपेक्षा ब्लॅक शूजला प्रिफर करतो. परंतु कोणत्या ठराविक शूजला प्रिफर करतो हे निश्चित होतं आहे का तर अर्थातच निश्चित होत नाही. फक्त कलर त्या ठिकाणी डिफाईन होतो आहे. त्याचं डिझाईन असेल, त्याचं अजून किंमत असेल, हा कुठलाही प्रकार निश्चित होत नाही. म्हणून या ठिकाणी वन्स हे कोणत्या टाईपचं सर्वनाम आहे तर ते आहे इनडेफिनेट टाईपचं प्रोनाऊन आहे, अनिश्चित सर्वनाम. अशाच पद्धतीने अनिश्चित सर्वनाम अजून कोणते कोणते आहेत तर ते आहेत ऑल, एनीबडी, एव्हरी, एनिथिंग, त्यानंतर आहे सेव्हरल, ईच, मोस्ट, नथिंग, नो वन, एव्हरीवन, बोथ अशा पद्धतीचे ही इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 19 आहे, फाइंड द करेक्ट फॉर्म ऑफ द प्रोनाऊन ऑफ अंडरलाइंड वर्ड. मित्रांनो, या ठिकाणी जो अंडरलाइंड वर्ड आहे तो आहे या ठिकाणी हू. आता हू हा कोणत्या प्रकारचं प्रोनाऊन आहे तर आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलेलं होते की हू, हू, हुम,
हुज, विच, वेअर, वेन, वाय, फॉट हे जे आहेत हे संबंधीदर्शक सर्वनाम आहेत, म्हणजे रिलेटिव्ह प्रोनाऊन आहेत. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रिलेटिव्ह प्रोनाऊन. मित्रांनो, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन हा एक ऑप्शन इथे दिसतोय. आता हे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, ज्याला आपण मराठीमध्ये आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतो. आत्मवाचक सर्वनाम. मित्रांनो, याला दुसरंही नाव आहे मराठीमध्ये कर्मवाचक. कर्मवाचक सर्वनाम. आता रिफ्लेक्टिव्ह प्रोनाऊन म्हणजे काय, तर एकाच वाक्यात आधी आलेल्या नामाचा किंवा सर्वनामाचा पुन्हा उल्लेख करताना आत्मवाचक सर्वनामाचा वापर केला जातो. म्हणजे माय सेल्फ, युअर सेल्फ, इट सेल्फ, देम सेल्फ अशा पद्धतीने. प्रश्न क्रमांक 20 आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. मित्रांनो, या ठिकाणी माय असेल, हिज असेल किंवा हर असेल किंवा आवर किंवा देअर या सर्वनामांचा वापर मालकी दर्शविण्यासाठी स्वामित्वदर्शक सर्वनाम, स्वामित्वदर्शक विशेषण म्हणून केला जातो. स्वामित्वदर्शक विशेषण म्हणून केला जातो. आणि ही जी विशेषणं आहेत ही नामाच्या पूर्वी जर यांचा उल्लेख केला तर या पद्धतीनं उल्लेख होत होतो. म्हणजे उदाहरणार्थ हेच जर वाक्य आपण या पद्धतीनं जर स्वामित्वदर्शक विशेषण आपल्याला वापरायचं असतं तर हे वाक्य अशा पद्धतीनं आलं असतं, दोज आर माय बुक्स अशा पद्धतीनं. परंतु या ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले आहेत त्यापैकी असं कुठलंही पर्याय नाही आहे. या सगळ्यामध्ये जे विशेषण आहे ते नामाच्या नंतर आहे. म्हणजे वाक्यामध्ये जर नाम नसेल किंवा नामाच्या नंतर जर अशा पद्धतीचं विशेषण वापरायचं असेल तर ते माइन किंवा हिज किंवा हर्स किंवा आवर्स किंवा देअर्स अशा पद्धतीने हे स्वामित्वदर्शक विशेषण वापरावे लागते. आता या ठिकाणी बुक्सच्या नंतर म्हणजे या नामाच्या नंतर हे सर्वनाम आलेलं आहे किंवा विशेषण आलेलं आहे. म्हणून या ठिकाणी आय किंवा माय किंवा आईज असं येणार नाही, ते येईल माइन. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, विच ऑफ दीज ॲड्रेस इज करेक्ट. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बरेच पत्रामध्ये पाहतो, पत्राच्या शेवटी युवर्स फेथफुली असतं. त्या ठिकाणी अपस्टॉपी किंवा काही नसतं, युवर्स हा सरळ शब्द असतो आणि त्याचाच आधार घेऊन आपण म्हणू शकतो की येथे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. मित्रांनो, स्वामित्वदर्शक सर्वनामाचा वापर नामाच्या शिवाय करतात. स्वामित्वदर्शक सर्वनाम म्हणजे हे युवर्स हे स्वामित्वदर्शक आहे सर्वनाम. तर जेव्हा स्वामित्वदर्शक सर्वनामाचा वापर नामाच्या शिवाय जर करत असू तर त्यावेळी त्या सर्वनामाला नेहमी यस हे जोडले जाते, म्हणजे युवर्स अशा पद्धतीने. म्हणून पर्याय क्रमांक 4 हा इथे बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. 4 पर्याय दिलेले आहेत आणि याच्यापैकी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दॅट कोट इज माइन. म्हणजे कोट हा नाम आहे, नामाच्या नंतर हे स्वामित्वदर्शक सर्वनाम या ठिकाणी आलेला आहे, तर तो अशा रूपामध्ये असेल, माय किंवा आईज किंवा माइन्स
असं येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, विच ऑफ द फॉलोविंग सेंटेन्स इज करेक्ट. मित्रांनो, या ठिकाणी जर वाक्याची सुरुवात इट असेल किंवा धिस असेल किंवा दॅट किंवा देअर यानं जर होत असेल आणि वाक्यामध्ये जे टू बीचं रूप आहे हे मुख्य क्रियापद म्हणून येत असेल, टू बीचं रूप हे वाक्यामध्ये मुख्य क्रियापद म्हणून येत असेल आणि वाक्याचा दुसरा भाग हा जर होने म्हणजे वाक्य जे 2 वाक्य आहेत ती जर होने जोडली जात असतील तर त्या ठिकाणी जो कर्ता आहे पहिल्या वाक्यामधला तो कर्ता जो आहे त्या कर्त्यासाठी हॅज किंवा हॅव हे वापरले जाते आणि या ठिकाणी जो कर्ता असतो तो प्रथमेत असतो. म्हणजे जो कर्ता आहे तो असतो प्रथमेत. म्हणजे या ठिकाणी जर 4 पर्याय आपण पाहिले, इट इज मी, कर्ता हा प्रथमेत नाही आहे. इट इज मी या ठिकाणी सुद्धा नाही आहे. इथं मात्र पहा, इट इज आय, हू हॅज, आयसाठी हॅज हे वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी हे जे सूत्र मी या ठिकाणी दिलेलं आहे त्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 24 आहे, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट प्रोनाउन. वन शुड नॉट बोस्ट म्हणजे बडाई मारणे ऑफ डॅश डॅश मेरिट्स. मित्रांनो, या ठिकाणी वन साठीचं सर्वनाम या ठिकाणी येईल दुसऱ्या वाक्यामध्ये ONE'. वन शुड नॉट बोस्ट ऑफ वन्स मेरिट्स. म्हणजे वन आहे म्हणून वनची वाक्यामध्ये हे जे वन आहे ह्या वनची षष्टी या ठिकाणी येईल वन्स. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आहे. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा प्रश्न आहे. पिक आउट द करेक्ट प्रोनाउन टू फिल इन द ब्लँक इन द फॉलोइंग सेंटेन्स. आय टेल माय वाईफ ऑल डॅश डॅश हॅपन्स इन माय कॉलेज. मित्रांनो, या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दॅट. आय टेल माय वाईफ ऑल दॅट हॅपन्स इन माय कॉलेज. मित्रांनो, आपण या अगोदरच्या प्रश्नामध्ये पाहिलं होतं की पहिल्या वाक्यामध्ये जर ऑल, सेम, नथिंग किंवा टायटल आले असेल, द टायटल किंवा द फ्यू किंवा सुपरलेटिव्ह डिग्री आलेली असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या वाक्याच्या अगोदर दॅटचा वापर केला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा इथे बरोबर आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण इंग्लिश या विषयावरील काही सराव प्रश्न पाहिले. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण स्पष्टीकरणासहित पाहिलं. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.